डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे खरात बाबा पुराण. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 2 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. उभ्या महाराष्ट्राला चंदन लावणाऱ्या आणि अनेक राजकारण्यांना ओष्णोजल पाजणाऱ्या आणि त्याचबरोबर अनेक भाविक महिलांना आपलं मूत्र पाजणाऱ्या कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरती भाष्य करणारी आणि एकूणच सगळ्या संदर्भांचा आढावा घेणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खरात बाबा पुराण. महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे. कधी नव्हे ती. कोणत्या प्रकरणावरती? भोंदू प्रकरणावरती. महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे. मोठी खंत महाराष्ट्राच्या उरात आहे. महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे. मोठी खंत महाराष्ट्राच्या उरात आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची वरात भोंदूबाबा खरातच्या दारात आहे. भोंदूबाबा खरातच्या दारात आहे. एप्स्टीन फाईलच्या नंतर या खरात फाईलचा नंबर लागतो की काय अशा प्रकारची भीती तमाम महाराष्ट्राला वाटू लागलेली आहे. रोज नवा नवा व्हिडिओ आणि फोटोज बाहेर येत आहेत आणि एक नवं नाव, प्रतिष्ठित नाव त्या लिस्टमध्ये, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणूनच हेच दुर्दैव प्रतिपादन करणार वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे. मोठी खंत महाराष्ट्राच्या उरात आहे. संमिश्र भावना आहे. महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे. मोठी खंत महाराष्ट्राच्या उरात आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची वरात भोंदूबाबा खरातच्या दारात आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची वरात भोंदूबाबा खरातच्या दारात आहे. भोंदूबाबा खरातच्या दारात आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत असं त्या पीडिता आज आपल्याला सांगत आहेत. अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत. अनेक जणी नासवल्या गेल्या आहेत. अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत. अनेक जणी नासवल्या गेल्या आहेत. भोळ्या भक्तांना मधाचे बोट लावून त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. भल्या भल्यांना, भोळ्या भक्तांना मधाचे बोट लावून त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. बुड बसवणे, फसवणं. तो कुठला तरी मध कोट्यावधीच्या भावानं विकला. अर्थात तो मध काही इराणी मध नव्हता किंवा ते सांगते तिकडचा नव्हता. तो आपल्याकडचाच होता. पण अनेक इच्छुकांनी तो घेतला कोट्यावधी रुपये किलोने. हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत. अनेक जणी नासवल्या गेल्या आहेत. अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत. अनेक जणी नासवल्या गेल्या आहेत. भोळ्या भक्तांना मधाचे बोट लावून त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. भोळ्या भक्तांना मधाचे बोट लावून त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. त्यांची बुडही बसवल्या गेल्या आहेत. मधाचं बोट लावणं, लालूच दाखवणं, आमिष दाखवणं. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं आणखी कोणते कारनामे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यापैकी जो कळस आहे, ज्याचा किळस यावा अशा कारनामांच्या संदर्भावर भाष्य करणार हे वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. कधी नागोबा कधी वाघोबा. आता हे तुम्हाला चांगलं माहित झालेलं आहे.
कधी नागोबा कधी वाघोबा चिंचोक्यांनाही रत्नाचा भाव आहे. 5 पैशाचा चिंचोका लाखोच्या भावाने मंत्रून फुकून भक्तांना विकला असं कोण सांगतंय? फसवले गेलेले भक्त, ज्यांचे मेंदू 20-25 वर्ष या खरात बाबाच्या चरणावरती गहाण होते. म्हणून कधी नागोबा कधी वाघोबा चिंचोक्यांनाही रत्नाचा भाव आहे. कधी वाघोबा कधी नागोबा चिंचोक्यांनाही रत्नाचा भाव आहे. चक्क मुतार्याचा उतारा केला, पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. चक्क मुतार्याचा उतारा केला, पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. ते ओष्णोजल म्हणजे त्याच्यामध्ये व्हायग्रा होता असं म्हणतात. आणि महिलांना केबिन मध्ये जे तीर्थ प्यायला दिलं जात होतं ते अनेक जणींना कडवट तुरट खारट लागलं, पण तो मूत असावा, तो बाबाचा मुतारा असावा याची शंका घेण्या इतपत त्यांचे मेंदू नक्की त्यावेळेस शाबूत नव्हते. हे सांगणार वातडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. कधी नागोबा कधी वाघोबा, कधी नागोबा कधी वाघोबा चिंचोक्यांनाही रत्नाचा भाव आहे. कधी वाघोबा कधी नागोबा चिंचोक्यांनाही रत्नाचा भाव आहे. चक्क मुतार्याचा केला उतारा, पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. चक्क मुतार्याचा केला उतारा आणि पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. पाजलेल्या पाण्याचे ओष्णोजल नाव आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं खरात बाबा पुराण. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती